श्रीरामांच्या मंदिरामध्ये भ्रष्टाचार झाल्याचं जेव्हापासून समजलंय ना, तेव्हापासून शेगावचं गजानन महाराजांचं देवस्थान खूप चर्चेमध्ये आहे. मी सहसा मंदिरामध्ये कधी जात नाही, पण शेगावच्या गजानन महाराजांचं नाव खूप ऐकलं होतं. त्यामुळे तिथं जाण्याचा प्रसंग आला आणि तिथं गेल्याच्या नंतर हे समजलं की जेवढं जेवढं मी ऐकलं होतं ना, त्यातला एक एक शब्द खरा आहे. आपलं घर जेवढं स्वच्छ असतं ना, तेवढं त्यांचं पार्किंग स्वच्छ आहे. टेक्नॉलॉजीनी विकसित आहे. किती गाड्यांना जागा शिल्लक आहे ही डिजिटल बोर्डवरती तिथं तुम्हाला समजतं. एखाद्या एअरपोर्टवरती आल्यासारखी तुम्हाला फिलिंग येते तिथं गेल्याच्या नंतरनं. कागदाचा एक तुकडा बघायला मिळणार नाही तुम्हाला. तुमची चप्पल उचलायला एक माणूस, त्याच्यावरती लक्ष ठेवायला एक माणूस, 3-3, 4-4 वर्ष सेवा करण्यासाठी वेटिंगला आहेत लोक तिथं. कितीही गर्दी असली ना तर 30 मिनिटाच्या वरती वेळ लागत नाही तुम्हाला दर्शनासाठी. पास सिस्टीम तिथं अवेलेबलच नाही. त्या देवस्थानाचे निवासस्थान जे आहेत ना, जिथं राहण्यासाठी व्यवस्था केलेली आहे, एखाद्या 5 स्टार हॉटेलपेक्षा कमी नाही आहे. इतकं लोक प्रामाणिकपणे काम करतात तिथं. भारतामधल्या देवस्थानाच्या ट्रस्ट लोकांनी ना खरं तर आदर्श घेतला पाहिजे तिथला, की प्रामाणिकपणे आणि इमानदारीने काम कसं केलं जातं. कारण भारतामधील बरीच अशी देवस्थानं आहेत, त्या देवस्थानामध्ये शिरले तुम्हाला पैसे मोजायला लागतात. दर्शनासाठी पैसे, पार्किंगसाठी पैसे, अभिषेक करायचा असेल तर सगळे परत तुमच्या डोक्यावरून बसतात, अभिषेक करायचा का, अभिषेक करायचा आहे का, तिथं पैसे, जिकडे जाईल तिकडे पैसे. पण शेगावमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला हा अनुभव वेगळाच आहे. शेगावचं गजानन महाराजांचं जे मंदिर आहे ना, ते एक उदाहरण आहे प्रामाणिकपणाचं आणि इमानदारीचं. आणि तुम्हाला तिथे गेल्याच्या नंतर पॉझिटिव्ह एनर्जी आल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द आहे माझा.